हॅलो. ओके, मे बी 11वीचं लेक्चर असल्यामुळे सायमल्टेनियसली सरांच्या हाताने चुकून मीटिंग आपली एंड झाली. ऑथॉरिटी विचारतं सरांनी का असं केलं माहित नाही. फर्स्ट अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह इज 0, देन हाऊ थर्ड बी ग्रेटर दॅन 0. थर्ड काय? थर्ड काय? पण थर्ड नाही कळालं काय आहे. व्हॅल्यू ऑफ ए विचारलंय. फंक्शन हॅज द एक्स्ट्रीमम ऍट x इक्वल टू π/3. पुढचा क्वेश्चन आहे 97 साठी चाललं होतं. 97 साठी डेरिव्हेटिव्ह घ्या आणि ऑप्शन चेक करा. वाटलं तर डेरिव्हेटिव्ह काढून ऑप्शन चेक करू शकता. 97 चा ऑप्शन येतो x इक्वल टू 1. x इक्वल टू 1 साठी ऑप्शन फॉलो होतो. राईट, दॅट इज सी. थर्ड डेरिव्हेटिव्ह तसं नाही आहे. थर्ड डेरिव्हेटिव्ह हा प्रकारच वेगळा आहे. थर्ड डेरिव्हेटिव्ह वेगळा आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप असतो. सेकंड डेरिव्हेटिव्ह ही जस्ट कंडिशनल आहे. क्रॉस चेकचा कंडिशन आहे. क्रॉस चेक साठीचा कंडिशनल चेक आहे तो. कुठला? सेकंड डेरिव्हेटिव्ह क्रॉस सेक्शनल चेक आहे फक्त. थर्ड डेरिव्हेटिव्ह वगैरे तसं नाही. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह स्लोप फॉर्मेशन येतं. सेकंड डेरिव्हेटिव्ह हे ऍप्लिकेशन म्हणून आलेले आहे. फक्त तुम्हाला ऍप्लिकेशन म्हणून येतात. काय स्पेसिफिक असा खूप मोठा मिनिंग आहे असं नाहीये. ओके, घ्या 98 मध्ये फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ ए 0 एफ डबल डॅश ऑफ ए 0 आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 आहे, तर थर्ड डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ ए ग्रेटर दॅन 0, देन एक्स इक्वल टू ए. एफ ऑफ एक्स काय फंक्शन असलं पाहिजे? एफ ऑफ एक्स काय फंक्शन असलं पाहिजे असं विचारतात. मिनिमम, मॅक्सिमम, नॉट अन एक्स्ट्रीमम पॉइंट, एक्स्ट्रीम पॉइंट. सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 असला की काय म्हणतो आपण? सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 असल्यास मॅक्सिमम मिनिमम ठरवता येत नाही. क्लिअर आहे का? सेकंड डेरिव्हेटिव्ह एखाद्या पॉइंटला जर 0 असेल तर मॅक्सिमम मिनिमम डिसाइड होत नाही. नॉट अन एक्स्ट्रीमम पॉइंट. चेक करा 98 चा ऑप्शन काय दिलेला आहे तुम्हाला. 98 चा ऑप्शन काय दिला आहे? मी तुम्हाला आता सांगितलं होतं. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर आन्सर बाबतीत पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिसाइड होत नसेल तर काय होतं? नो एक्स्ट्रीमम पॉइंट. मॅक्सिमम मिनिमा डिसाइड होऊ शकत नाही. एक्झॅक्ट 0 जर आला तर मॅक्सिमम मिनिमा डिसाइड होत नाही, डिसाइड करू शकत नाही. म्हणून ऑप्शन सी दिलाय, नॉट अन एक्स्ट्रीमम पॉइंट. 98 चा ऑप्शन, ऑप्शन सी 98. नेक्स्ट क्वेश्चन 99. द लोकल मॅक्सिमम ऑफ अटेंड ऍट. परत एक्स काढायचा आहे. सिंपल क्वेश्चन आहे, पुढे जातोय. 100 मध्ये सुद्धा तसंच आहे. डेरिव्हेटिव्ह काढून तुम्हाला अटेंड ऍट विचारलंय म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज विचारल्या. 99 मध्ये एक्स विचारलंय.
100 मध्ये सुद्धा एक्सच विचारलाय. सिंपल आहे, वर्डिंग क्वेश्चन्स मला घ्यायचे त्यामुळे थोडंसं पुढे जातोय फास्टली. ओके, 101 मध्ये तुम्हाला then maximum value of the function is attendant following values of maximum value of the function विचारली. या ठिकाणी x नाही विचारलं, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारली. 101 मध्ये तुम्हाला काय काढायचं आहे, y काढायचं आहे, राईट, y काढायचं आहे. सो स्टार्ट, हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. या क्वेश्चन मध्ये x विचारलं, या क्वेश्चन मध्ये x विचारलं, ते तुम्ही ट्राय करू शकता. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घेऊन या क्वेश्चनचं मिनिंग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करून x व्हॅल्यूज काढायचे. ओके, 100 पर्यंत. 101 मध्ये फंक्शन दिलेलं आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज ऍट द फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज ऍट द फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ, म्हणजे परत 101 ला सुद्धा काय काढायचं तुम्हाला, एक्स काढायचं, एक्सच काढायचं तिथं सुद्धा. 101 ला सुद्धा सॉरी एफ ऑफ एक्स नाही, एक्सच काढायचं. लिहून ठेवा, हे सगळे क्वेश्चन सेम आहेत, काहीच नाही. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करून एक्स काढायचा प्रत्येकाचा. थोडेसे वेगळे क्वेश्चन्स फॉर्म करायचे, त्यामुळं मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारली. घ्या 102 मध्ये, 102 मध्ये मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारली, ही तुम्हाला काढायची, व्हॅल्यू काढायची. सो स्टार्ट दॅट क्वेश्चन. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि मायनस 250 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, हा झाला डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. सो 2x इक्वल टू 250 बाय एक्स स्क्वेअर, हा झाला तुमचा एक्स क्यूब इक्वल टू किती रे, 125. एक्स इक्वल टू किती येतो, 5. एक्स ची व्हॅल्यू 5 आली, करेक्ट. एक्स ची व्हॅल्यू किती येते, 5. एक्स ची व्हॅल्यू 5 येते. एक्स ची व्हॅल्यू किती आली, 5. समजलं का कसं आलं, हा डेरिव्हेटिव्ह आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आहे. हा एक्स इक्वल टू 5 पर्यंत आलात प्रत्येक जण, एक्स इक्वल टू 5 पर्यंत आलात का. एक्स इक्वल टू 5 असेल तर मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारले. आय थिंक सो डायरेक्ट एक्स इक्वल टू 5 एकच व्हॅल्यू आहे, इथं टाकून पहा. 2 into 5 minus 250 into 5 चा स्क्वेअर, 2 into 5 minus 250 into 25. सो हा 10 minus 10. ओके, इथं प्लस आहे, सॉरी माझा डेरिव्हेटिव्ह झाला. हा फंक्शन घ्यायचं तुम्हाला, सांगा फंक्शन काय होतं. ऍक्च्युली फंक्शन होतं या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 250 बाय एक्स, करेक्ट. तर आता 5 ठेवायचा, 25 प्लस 250 बाय 5 हे फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स आहे. बुक आहेत का तुमच्याकडे, चेक करा, बुक मधून सॉल्व्ह करा. हे 250 550 म्हणजे आन्सर 75. आन्सर इज 70. मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज आय थिंक सो 75. चेक करा, सेकंड डेरिव्हेटिव्हची काही चेक घ्यायची गरज नाही, कारण एकच व्हॅल्यू आले आणि फंक्शन मिनिमम विचारलंय. तेव्हा तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्हची चेक घ्यायची गरज आहे का, असं जर विचारत असाल तर गरज नाही. 75 इज द आन्सर. येस, 103. काय क्वेश्चन 103, मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारले, एफ ऑफ एक्स एक्स लॉग एक्स. रेग्युलर मधला क्वेश्चन आहे आपला, MSCIT 2018 ला विचारलेला आहे, सीईटी ला विचारला गेला. टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे, ऍज इट इज घेतलं त्यांनी एक्झामला. टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे, ऍज इट इज एक्झामला विचार. रेग्युलर मध्ये घेतलाय हा क्वेश्चन तुम्हाला, 2018 ला आलेला. एक्स लॉग एक्स, करा स्टार्ट. यू इंटू व्ही रूल, यू इंटू व्ही रूल. सांगा काय आहे यू इंटू व्ही रूल. यू इंटू व्ही रूल काय आहे, एक्स फिक्स, पहिलं फंक्शन फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरं फंक्शन फिक्स, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, एक्स एक्स गेट कॅन्सल, 1 प्लस लॉग एक्स, हे झालं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. इक्वेट टू 0 केल्यास लॉग एक्स मायनस 1. लॉगचा बेस काही नसतो म्हणजे ई, लॉगचा बेस काही नसतो म्हणजे ई, करेक्ट. लॉगचा बेस काही नाहीये म्हणजे ई, लॉगचा बेस काही नाहीये म्हणजे ई. ओके, त्यानंतर हा ई इकडे जातो. सो एक्स इक्वल टू ई टू द पॉवर -1 म्हणजे एक्स इक्वल टू 1 बाय ई, एक्स इक्वल टू 1 बाय ई. एक्सची व्हॅल्यू 1 बाय ई आली, पण तुम्हाला विचारले काय, मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारले. लक्ष द्या, या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय तर मिनिमम
व्हॅल्यू ऑफ फंक्शन म्हटलं, मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन म्हटलंय. म्हणजेच एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती टाकणार 1/e, एक्स ची व्हॅल्यू 1/e, 1/e into log of 1/e, 1/e into log of e to the power -1, 1/e कसा लिहिणार, 1/e ला e raised to the power -1 लिहिणार. हा जो -1 आहे तो इकडं टर्न होतो, -1/e log e to the base e, answer is 1. सो फंक्शनची व्हॅल्यू मात्र मिनिमम साठी -1. सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक घ्यायची गरज नाही, मला तरी वाटतं. तुम्ही घेतला तरी चालेल, पण गरज नाही. एक्स ला ज्यावेळेस सिंगल व्हॅल्यू येते, लक्षात ठेवा, एक्स ला ज्यावेळेस सिंगल व्हॅल्यू येते त्यावेळेस गरज नाही पडत मॅक्सिमम मिनिमा सेकंड डेरिव्हेटिव्ह क्रॉस चेक करण्याची. तुम्ही वेळ गमवू नका त्याच्यामध्ये, राईट. सो ऑप्शन इज व्हॉट? A. A is the option. A is the option. 103. Option A is capital A. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतलं का रे टेस्ट? बोर्डला मात्र कंपल्सरी मार्क असतात, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला मार्क नाही आहे, तुम्हाला एकतर एक्स विचारला असेल नाहीतर एफ ऑफ एक्स विचारला असेल, दोन गोष्टी विचारू शकतात. हे मी तुम्हाला ग्राफिकली सांगतोय की हे काय प्रकार आहे. काय प्रकार आहे मॅक्सिमम मिनिमा? एखादं फंक्शन रॅन्डमली जर ड्रॉ केलं, रॅन्डमली तुम्ही जर ड्रॉ करत असाल तर त्याच्या बाबतीत एक पॉइंट मॅक्सिमा, दुसरा पॉइंट मिनिमम फॉर्मेशन तयार करतो. तर हे पॉइंट्स काढणं म्हणजेच काय? स्लोप. ऍट दॅट पॉइंट बिकम्स 0. या पॉइंटला स्लोप 0 असतो. मग तो पॉइंट कुठला? तर x1. मिनिमा x2 पॉइंटला. मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन म्हणजे y, म्हणजे y कोऑर्डिनेट. आलं लक्षात? आपण x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट काढणं म्हणजे मॅक्सिमम मिनिमाच्या व्हॅल्यूज काढणं. x1 ला y1, x2 ला y2. अर्थ लक्षात आला? हेच तर रेग्युलर शिकवलंय. अगदी सिंपल आहे, फक्त तुम्हाला वर्डिंग क्वेश्चन जे आहेत ना ते सगळ्यात चॅलेंजिंग असतात. चॅलेंजिंग असतात ते आपल्याला कन्वर्ट करायचे. ओके, स्टार्ट. क्वेश्चन नंबर 104 करता येईल आता? ते तुमच्या बेसवर सोडतंय. लॉग एक्स बाय एक्स आहे. क्वेश्चन नंबर 104 लॉग एक्स बाय एक्स आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली फंक्शनची. जमेल का? किती जणांचं म्हणणं आहे सर सॉल्व्ह करून द्या आपण? किती जणांचं म्हणणं आहे सॉल्व्ह करून द्या सर? पण असं किती जणांचं म्हणणं आहे स्टील सर सॉल्व्ह करून द्या? जमेल का सॉल्व्ह करून द्यायचंय? केलं सॉल्व्ह, व्हेरी गुड. x equal to e and value of 1/e. ओके, मॅक्सिमम व्हॅल्यू 1/e. प्रयत्न करा थोडं तरी, प्रयत्न केल्याशिवाय कसं काय येणार ते? ओके, कारण सिंपल होतं म्हणून स्किप आउट करताय. काय असं टफ नाहीये की ते होणार नाही असं काही नाहीये. ओके, 105 कडे जातोय. 105 कडे जातोय. क्वेश्चन नंबर 105. 105 मध्ये x and y are the two positive numbers such that x plus y 32. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, y in terms of x आणा, y in terms of x आणा. 32 minus y करा त्याला, 32 minus y करा, 32 minus सॉरी y ला 32 minus x करा. क्वेश्चन नंबर 1. x plus y equal to 32 वरून आणलंय. मिनिमम व्हॅल्यू कशाची करायची तुम्हाला? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे फंक्शन मध्ये कन्वर्ट होत असतं असं. y व्हॅल्यू याच्यात टाका, 32 मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, राईट. आता ही वर्डिंग असते ती इथं कन्वर्ट करतात. देताना काय दिलंय तुम्हाला? एक्स प्लस वाय इक्वल टू 32. अनदर फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं दिलंय. आणि हे फंक्शन तुम्हाला काय करायचंय? मिनिमम का मॅक्सिमम रे? हे फंक्शन तुम्हाला मिनिमम करायचंय का मॅक्सिमम करायचंय? सांगा पटकन. हे फंक्शन तुम्हाला काय कन्वर्ट करायचंय? मिनिमम कन्वर्ट करायचंय का मॅक्सिमम कन्वर्ट करायचंय? लक्ष असू द्या तुमचं, बोला पटकन. क्वेश्चन नंबर 105 मध्ये क्वेश्चन वी हॅव टू कन्वर्ट इट ॲज अ मिनिमम ऑर मॅक्सिमम? Yes, definitely.
we have to convert it into minimum value, right? इथे तुम्हाला एक्स वाय व्हॅल्यू असं नाही विचारलं, टोटल फंक्शनची व्हॅल्यू विचारली, म्हणजे हे इथे येते, याला एफ ऑफ एक्स म्हणा. क्वेश्चन नंबर 2 ची मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला काढायची. स्टार्ट द प्रोसेस. एफ डॅश ऑफ एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, पॉवर टू द फ्रंट साइड, reduce the power by 1 into minus 1. 2x minus 6x plus 2x plus 2x plus 2x minus 6x. बरोबर आहे का रे? x square चा डेरिव्हेटिव्ह 2x, power to the front side, reduce the power by 1. हा 32 आहे, सॉरी 32 minus x minus 1 किती होईल? हा 64. हा minus 64 आणि प्लस 2x, सॉरी हा किती झाला? 4x minus 64. 0 करा. पाहून लिहू नका, मनाने कॅल्क्युलेशन्स करा. जोपर्यंत मनाने नाही करणार तोपर्यंत शक्य नाही. आता सांगा रे, अशा केसमध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घ्यायची गरज आहे का तुम्हाला? आय थिंक सो सेकंड डेरिव्हेटिव्ह घेण्याची गरज नाही. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेण्याची गरजच नाही पडत तुम्हाला अशा केसमध्ये. पटेल का? सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेण्याची गरज पडेल का? येस, कितवा क्वेश्चन आहे? 105. सांगा आन्सर. किती आलं? x 16, राईट. मॅक्सिमम मिनिमम सेकंड डेरिव्हेटिव्हने चेक होतं, पण गरज आहे का? नाही गरज. मिनिमम व्हॅल्यू सांगितली आहे म्हणजे 16 उचलायचा आणि दिलेल्या फंक्शन मध्ये ठेवायचा. x सुद्धा 16, y सुद्धा 16. 16 चा स्क्वेअर, 16 चा स्क्वेअर, 16 चा स्क्वेअर किती रे? 16 चा स्क्वेअर 256 plus 256. 256 plus 256. राईट? या फंक्शन मध्ये ठेवायचे. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर किती झालं? 512. ऑप्शन इज ड. डी इज द ऑप्शन. डी इज द ऑप्शन. ओके. वन झिरो सिक्स. एफ ऑफ एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर, जी ऑफ एक्स, एक्स मायनस 1 बाय एक्स, दोघांचा रेशिओ घ्यायचा आहे. देन द लोकल मिनिमम व्हॅल्यू ऑफ एच ऑफ एक्स विचारलाय. चेक करा. 2018 कशाला आलेला क्वेश्चन? JEE ला आलेला क्वेश्चन. JEE. फारसं घाबरायची गरज नाही. एका लेवल पर्यंत तुम्हाला क्वेश्चन्स काय करता आले पाहिजेत? कन्सेप्च्युअली क्लिअर पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही असे क्वेश्चन्स क्रॅकडाऊन करू शकता. काय केलंय यांनी? एक्सटेंड केलाय क्वेश्चन. वाढीव काम म्हणायचं याला मॅथमॅटिक्स मध्ये. वाढीव काम म्हणायचं. ओके. रेशो केलाय त्यांनी एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स. पहिले याला सिम्प्लिफाय करा. एक्स स्क्वेअर बाय 1 बाय एक्स स्क्वेअर, एफ ऑफ एक्स झाला. डिनोमिनेटर मध्ये जी ऑफ एक्स पाहिजे, विच इज नथिंग बट एक्स मायनस 1 बाय एक्स. एक्स मायनस 1 बाय एक्स. हे पहिल्यांदा काय करा तुम्ही? सिम्प्लिफाय करा, अदरवाइज डेरिव्हेटिव्ह. कसंही करा, सिम्प्लिफाय करा, अदरवाइज डेरिव्हेटिव्ह घ्या. तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह कसा घेणार याच्यावरती सगळा खेळ आहे. डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? एक्स डिफाईन केलाय पहा त्यांनी -1 0 आणि 1 मध्ये. एक्सेप्ट ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट -1 0 1 मध्ये एक्स डिफाईन केलाय. लोकल मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स, एच ऑफ एक्स इज. मिनिमम व्हॅल्यू एक्स साठी काय असेल? सगळं डेरिव्हेटिव्हचा खेळ आहे. डेरिव्हेटिव्ह कसा काढाल त्याच्यावरती डिपेंडंट आहे. ट्राय करू आपण सिंपल फंक्शन कन्वर्ट करण्यासाठी. x minus 1 by x. ओके, आपण आपल्या पद्धतीने जाऊ. x raised to 4 plus 1 divided by x square, suppose denominator x square minus 1 by x
इथला एक्स स्क्वेअर एक्स कॅन्सल एक्स राहिला तो खाली शिफ्ट होईल एक्स रेस टू 4 प्लस 1 हा जो एक्स आहे तो खाली शिफ्ट झाला त्याच्यामुळे तो एक्स क्यूब मायनस एक्स झाला हे झालं फंक्शन हे झालं फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह काढा फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायला गेला तर डिनॉमिनेटर फिक्स करावं लागतं न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह 4x रेस टू द पॉवर 3 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x raised to 4 plus 1 fix x raised to 4 plus 1 fix x cube minus x चा डेरिव्हेटिव्ह 3x square minus 1 divided by denominator चा स्क्वेअर x cube minus x ब्रॅकेट चा स्क्वेअर हे फंक्शन 0 होत असतं म्हणजे ही व्हॅल्यू इकडे जाऊन 0 होते राईट आपल्याला तशा ही x ची व्हॅल्यू काढायची आणि मिनिमम ठेवायची ओके पुढे घ्या हा झाला तुमचा 4x raised to 3 x raised to 3 into x raised to 3 x raised to add होणार x raised to 6 minus 4 x raised to 4 राईट मायनस साइन त्या साईडला जाऊन प्लस होतं हा मायनस साइन तिकडे जाऊन काय होणार प्लस इथं काय झालं 3x raised to 6 हा याला मल्टिप्लाय केला त्याच्यानंतर हा याला मल्टिप्लाय मायनस x raised to 4 प्लस 3x square minus 1 x raised to 6 x raised to 6 एक शिल्लक राहिला या ठिकाणी मायनस 3x raised to 4 एक शिल्लक राहिला त्यानंतर ओके या दोन टर्म्स एकमेकात आल्या या दोन टर्म्स झाल्या त्याच्यानंतर 3x स्क्वेअर चा मायनस 3x स्क्वेअर झाला आणि शेवटची टर्म -1 आहे शेवटची टर्म -1 आहे हे सिम्प्लिफायला अवघड जाईल आपल्याला ओके लेट्स ट्राय याला m चा स्क्वेअर म्हणा -3m -3m इथं m चा स्क्वेअर -1 इक्वल टू 0 -5x रेस टू 4 येतं कसं काय इथं निगेटिव्ह आहे तिकडे जाऊन पॉझिटिव्ह झाला तो x रेस टू 4 निगेटिव्ह आहे या साईडला आल्यास पॉझिटिव्ह राहील -3x रेस टू 4 राहणार तिथे पहिली टर्म m चा क्यूब बरोबर आहे दुसरी टर्म 3m स्क्वेअर -3m -1 इक्वल टू 0 आता याला सिम्प्लिफिकेशन करायचं याच्यामध्ये तुम्हाला रूट्स घेऊन पाहावे लागतील याच्या रूट्स घ्यावे लागतील ओके त्यांनी ज्या पद्धतीनं हे सांगितलंय त्याच्यामध्ये मात्र ओके वेगळी पद्धत वापरली आहे याची व्हॅल्यू काढता येणं म्हणजे x अरे तुम्ही सॉल्व करा याच्याकडे बघू नका हे काय केले बघू नका तुम्ही येस तुमचं म्हणणं इकडे -1 इकडे काय आला +1 हे फॅक्टर्स आता याला फॅक्टर्स घेऊन पाहावे लागतील तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन मेथडने जावं लागेल -1 -3 +1 असं कुठलं फॅक्टर येईल आता येईल 1 येईल का 1 -3 +1 1 येणारच नाही ते सांगितल्याप्रमाणे 4 8 किती झालं 8 and 2 16 okay 4 2 8 6 झाला हा 6 +1 तो एक फॅक्टर लोकल मिनिमम व्हॅल्यू ऑफ h काय लोकल मिनिमम व्हॅल्यू ऑफ h ऑफ x व्हॅल्यू काढायची क्यूबिक इक्वेशन आहे टफ जाईल सोल्युशनला त्यांनी काय केलंय हे सांगता याच्यामध्ये
what they have given the explanation behind this. याचं एक्सप्लेनेशन काय दिलं ते सांगतो या क्वेश्चनचं. अशी मेथड टफ आहे. काय केलं त्यांनी पहिल्यांदी एक्स स्क्वेअर 1/x² हा पार्ट लिहिला. त्याच्यानंतर खालचं फंक्शन x - 1/x आहे. x - 1/x आहे. येस तेच चाललंय. शॉर्टकट साठीच चाललंय. फंक्शन्स बाबतीत फॉर्म करताना x² 1/x हे जो पार्ट आहे तो x - 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन करा. किती येतं? x² हे दोन्ही कॅन्सल होतात, -2 राहतो, प्लस 1/x² येतो. x² प्लस 1/x² आणि -2 साईडला. याचा अर्थ तुम्हाला +2 -2 करावं लागेल. -2 घ्या, याच्यात कंबाईन करा. 1 + 2 घ्या. अर्थ समजतोय? हे झालं शॉर्टकट याच्याशी रिलेटेड. हे शॉर्टकट आहे. -2 आणि +2 ऍड करायचं. कशासाठी करायचं? हा जर एकत्र केला ब्रॅकेट तर x - 1/x जो की डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याचा काय बनतो? स्क्वेअर +2. कळालं कुठून आलं हे? x - 1/x एक्सपान्शन घ्या, तुम्हाला समजेल. a - b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन घेतल्यास हा पार्ट मिळतो तुम्हाला. याचा अर्थ -2 + 2 करा न्यूमरेटर मध्ये. x - 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर +2 मिळतो आणि x - 1/x हा एक पार्ट राहतो. पहिले फंक्शन सिम्प्लिफिकेशनला घेतलं यांनी. x - 1/x हा पार्ट दोन्ही ठिकाणी सेपरेट करा. डिनॉमिनेटर सेपरेट करा. डिनॉमिनेटर सेपरेट केला की हा याच्यासोबत कॅन्सल होतो, x - 1/x राहतो. राईट. आणि सेकंड पार्ट मध्ये 2 डिवायडेड बाय 1x - 1/x शिल्लक राहतो. आता हा जो पार्ट आहे तुम्ही जर बघितला, x समजा 2 घेतला तर हा 1/2 आहे. 2 - 1/2 किती येईल आन्सर? 2 - 1/2. 2 - 1/2. आता याच्यावरून त्यांनी मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू ठरवलं. 2 - 1/2 घेतल्यास आन्सर पॉझिटिव्ह येतं, ग्रेटर दॅन 0 येतं. आणि जर निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली, -2 मायनस ऑफ -1/2, समजा -2 व्हॅल्यू घेतली, काय होईल रे आता? अशा केसमध्ये काय होईल? समजा मी x ची व्हॅल्यू +2 घेतली आणि x ची व्हॅल्यू -2 घेतली, तर याच्या वेळेस केस ग्रेटर दॅन 0, याच्या वेळेस केस लेस दॅन 0 येतो. करेक्ट? येस. एक पॉझिटिव्ह येतो, एक निगेटिव्ह येतो. एक पॉझिटिव्ह येतो, एक निगेटिव्ह येतो. +2 x - 1/x and 2/x - 1/x square +2 local minimum values x plus 2/x. Here level turn केलंय. काय केलं हे पाहायचं. Just wait, 2 functions. Just wait. याच्यासाठी मी x कन्सिडर करून बघितलं याला थोड्या वेळासाठी. -2/x² equal to -1 +1 x² equal to 2 x equal to ±√2. Okay. x - 1/x equal to ±√2. x equal to ±1/√2. काय ऑप्शन याच्या क्लोज साठी ऑप्शन 2√2 आणि -2√2 दोन मिळेल. लोकल मिनिमम व्हॅल्यू ऑफ h of x विचारलं. -1 0 आणि 1 मध्ये ती व्हॅल्यू नाहीये. 2/x².
x minus 1 by x less than 0 greater than 0. दोन cases. Negative. Okay. Local minimum value of the function. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पण घेऊ शकत नाही याचं तुम्ही. x minus 1 by x plus 2 by x minus 1 by x. नाही, x व्हॅल्यू काहीतरी कंपॅरिझन थोडं डिफरंट लेवलचं केलेलं आहे. ट्राय करून बघितलं, एक व्हॅल्यू प्लस मायनस √2 पर्यंत जाऊ शकतं जास्तीत जास्त. आणि प्लस पण दिले आणि मायनस पण दिलेले, राईट. तुम्हाला दोन्ही व्हॅल्यूज फॉर्मेशन्स दिलेले. ओके, काहीतरी कन्सेप्ट अप्लाय केलाय. कशाचा? x मायनस 1 बाय x चा एक कन्सेप्ट त्यांनी अप्लाय केला आय थिंक सो, जो की इथं नॉर्मल टेक्स्ट बुक मध्ये नाही सापडणार हा कन्सेप्ट. x मायनस 1 बाय x आणि 1 बाय x मायनस 1 बाय x हे कन्सेप्ट आहेत क्वाड्रॅटिकचे आय थिंक सो. तो इथं अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन राऊंड करून ठेवा. मी याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हायर बुक्स मध्ये पहिल्यांदा टर्न आउट करावं लागेल, वर्कआउट करावं लागेल. याच्यासाठी x मायनस 1 बाय x साठी काय क्वाड्रॅटिक फॉर्मेशन्स असतात ते पाहावे लागतील. याचे हायर बुक्स मध्ये म्हणजेच ऍडव्हान्स लेवलला हे कन्सेप्ट आहे. x मायनस 1 बाय x आणि x मायनस 1 बाय x शी रिलेटेड हे कन्सेप्ट पहिल्यांदा ऑब्झर्व करावे लागतात. ठीक आहे, नॉर्मल आपण जे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करतो तसं नाहीये हे, तसं नाहीये. म्हणूनच त्यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वगैरे काढत नाही बसले. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वगैरे त्या बेसिसवरती काढलेलं नाहीये. थोडक्यात क्वेश्चन लिंक केलाय टू द हायर लेवल ऑफ कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट एकदम मी चेक करतो, त्यानंतर तुम्हाला कन्क्लूड करेल या क्वेश्चन बद्दल. त्यामुळे पुढच्या क्वेश्चनला मूव्ह होतंय वेळ जाण्यापेक्षा पुढच्या क्वेश्चनला मूव्ह होतंय. याचे कन्सेप्ट लिंक असतात. यामध्ये x बाय 1 बाय x हा जर क्वाड्रॅटिक मध्ये येत असेल तर याचे सोल्युशन मेथड्स असतात. या मेथड्स आपल्या नॉर्मल बुक मध्ये तुम्हाला नाही सापडणार. त्यासाठी क्रॉस चेक करावा लागतो हायर रेफरन्स बुक्स मधून. ओके, ते एकदा सर्च करून सांगेल तुम्हाला. सर्च करेल आणि सांगेल. घ्या पुढचा क्वेश्चन 107 मध्ये पण f of x g of x परत दोन आलेले आहेत. एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन f of x f by g आता सारखंच आहे, h of x मध्ये चाललाय. a plus 2b plus 5c plus 4 याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली म्हणजे a b c काढावं लागेल. a b c हा काढावा लागेल. मात्र ए काय आहे, ए अँड बी आर द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे मॅक्सिमम मिनिममच्या व्हॅल्यूज असू शकतात. A and B be the extreme values of f of x, g of x respectively, and C is the extreme value of f of x by g of x. Okay. Questionचा concept. Yeah. 107 मध्ये f of x त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि एक्स्ट्रीम व्हॅल्यू f of x f dash of x काढा. f dash of x किती होईल, 2x plus 2 होत इक्वल टू 0 करा. x इक्वल टू किती येईल, -1. हा f of x साठी एक्स्ट्रीम व्हॅल्यू साठी झाला एक पार्ट. दुसरा काढा g of x, म्हणजे हा तुमचा a होऊ शकतो. काय होऊ शकतो, a व्हॅल्यू होऊ शकते. त्याच्या बाबतीत a व्हॅल्यू इज -1. सांगा b किती असेल. मग b किती असेल, काढा पटकन. b किती सांगा.
सॉरी x इक्वल टू -1 फंक्शन मध्ये ठेवावं लागेल आणि दॅट इज द a. नाही क्वेश्चन इथं नाही झाला अजून कम्प्लीट. याच्यावरून तुम्हाला a व्हॅल्यू नाही आली अजून, हा फक्त x आला. ऍट एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हटलंय त्यांनी. सो f ऑफ x मध्ये ठेवा. सांगा f ऑफ x काय? x² + 2x + 2 राईट. x ची व्हॅल्यू -1 टाका. -1 चा स्क्वेअर 2 × -1 + 2 1 -2 + 2 दोन्ही कॅन्सल, आन्सर 1 आलं. लक्ष द्या, दिस इज द व्हॅल्यू ऑफ a. ही झाली तुमची a ची व्हॅल्यू. चेक करा. क्वेश्चन नंबर 107 मध्ये एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हटलंय, नॉट एक्स. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हटलंय म्हणजे फंक्शनची एक्स्ट्रीम व्हॅल्यू मे बी मॅक्सिमा असू शकते, मिनिमा असू शकते. दॅट इज द a. तसंच g डॅश ऑफ x काढा. सांगा g डॅश ऑफ x किती येईल? g डॅश ऑफ x किती येतं? g डॅश ऑफ x किती येतं? g डॅश ऑफ x येईल -2x + 2 राईट. याला इक्वल टू 0 करा. सो x बिकम्स +1. x +1 आला. त्याच्यासाठी g डॅश ऑफ g ऑफ x काढा, जो की -2 टाइम्स x² सॉरी x² + 2x किती आहे पुढं? -1. x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. -1 + 2 अगेन -1. g किती येतो? g बिकम्स 0 का? g becomes 0 and which is the value of b? ती b ची व्हॅल्यू झाली. इथं a ची व्हॅल्यू मिळाली, या ठिकाणी b ची व्हॅल्यू मिळाली. असंच तुम्हाला c काढायचा आहे. c काढायचा आहे. f of g of x g of x न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये आहे. न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर मध्ये आहे. लेंदी क्वेश्चन आहे. क्वेश्चन लेंदी आहे. f of x किती आहे? x² + 2x + 2 डिनोमिनेटर मध्ये. g of x किती आहे? -x² + 2x - 1 असा g of x आहे. एक f of x आहे, एक g of x आहे. b2 येत नाही. b2 येत नाही. b0 येतं. चेक करा. g डॅश ऑफ x काढलाय मी. x ची व्हॅल्यू 1 आली. आलेली 1 व्हॅल्यू g ऑफ x मध्ये ठेवायची. g ऑफ x मध्ये ठेवायची. यश चुकतंय ते. कॅल्क्युलेशन करून पहा व्यवस्थित. कॅल्क्युलेशन कर एकदा व्यवस्थित, परत एकदा. इथं 2 नाही आहे. तो 2 घेतला असेल मग तो. b ची व्हॅल्यू 0 आली. आता या पार्ट ऑफ f of x by g of x पहिल्यांदा फंक्शन तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. u by v वापरावं लागेल. u by v युटिलाइज करावं लागेल. लेंदी आहे क्वेश्चन. एवढा लेंदी आपल्याला घेतला जात नाही. शक्यतोवर घेत नाही एवढं लेंदी. हा, चुकून शिक्षक कॉपी करू शकतो. हा क्वेश्चन कॉपी करू शकतो जशाला तसा. ओके, हे फंक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ऍज अ डेरिव्हेटिव्ह म्हणून. आपण थोड्या वेळासाठी याला नाव देऊ h ऑफ x. h डॅश ऑफ x काढावा लागतो. इक्वल टू 0 पुट करावं लागेल. हा u by v सॉल्व्ह करावा लागेल. x ची व्हॅल्यू येते त्या केसमध्ये -3/2. त्या केसमधली x ची व्हॅल्यू -3/2 आहे. आणि ती -3/2 ही व्हॅल्यू परत फंक्शन मध्ये ठेवायची. लेंदी आहे, खूप लेंदी क्वेश्चन आहे. ची व्हॅल्यू -3/2 इथं, इथं -3/2, इथं -3/2, इथं -3/2. याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला h ऑफ x मिळतो. h ऑफ x मिळतो आणि विच इज नथिंग बट -1/5. 1/5 ही व्हॅल्यू याच्यात पुट केल्यानंतर ही व्हॅल्यू याच्यात पुट करावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती मिळतो? -1/5 विच इज द c. तो झाला तुमचा c. आता त्यांनी परत काय केलंय? अजून एक वाढीव काम केलंय. त्याच्यासाठी a + 2b + 5c + 4. कुणी कोणाचं कॉपी नाही केलं पाहिजे आन्सर, म्हणून असतं हे. एवढ्या वेळ स्टुडंट थांबू शकत नाही. 1 तर 0
-1/5 आणि हा 5 कॅन्सल, -1 राहतो इथं, +4, +1 -1 कॅन्सल, आन्सर 4 येतं. आन्सर 4 येतं. खूप लेंदी क्वेश्चन आहे, स्किप आउट केलं तरी चालेल. विचार करा, स्टेप्स फक्त अशा आहेत. स्टेप समजून सांगतो या क्वेश्चनच्या. लेंदी सॉल्व आहे, लेंदी सोल्युशन आहे. तुम्हाला f of x वरून f' काढायचं आहे, f' वरून x काढायचं आहे, त्याच्यावरून परत f of x फाइंड आउट करायचं, and that is a. g of x गिवन आहे, g' of x काढायचं आहे, त्याच्यातून परत x मिळतो, परत g of x ची व्हॅल्यू काढायची, या x वरून g of x, या x वरून f of x, तो तुमचा b झाला आणि तो 0 आला, a + 1 आला. आता दोन फंक्शन आहेत, f of x by g of x. थोड्या वेळासाठी आपण नाव देऊ h of x. याच्यावरून तुम्हाला h' of x काढायचा, h' of x काढायचा. परत कशाची, याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळते, ती कशात ठेवायची आहे, h of x मध्ये ठेवायची, h of x मध्ये ठेवायची, त्याच्यावरून c मिळेल तुम्हाला. खूप लेंदी क्वेश्चन आहे, सोडून द्या. c ची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यासाठी एक कनेक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे, दिस इज -1/5. c ची व्हॅल्यू -1/5 येते आणि त्याच्यावरून तुम्हाला कनेक्ट केलंय त्यांनी, कशाला, a + 2b + 5c + 4, मॅक्सिमम मिनिमा राहिला बाजूला आणि हा क्वेश्चनच जास्त आहे. ओके, क्वेश्चनचा अर्थ तसा आहे, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ f of x, g of x. वर्ड लक्षात ठेवा, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे f of x, एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे g of x. मॅक्सिमम मिनिमा कुठली व्हॅल्यू असू शकते. ऍट म्हणलं की वेगळं, ऍट म्हणलं की x व्हॅल्यू, लक्षात ठेवा. ऍट शब्द काय पाहिजे, ऍट असेल तर हा, आणि मॅक्सिमम एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणले की ह्या झाल्या, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणल्यानंतर या झाल्या. क्वेश्चन लेंदी आहे, त्यामुळे स्किप आउट करताय, सांगून स्किप आउट करताय. एवढे लेंदी क्वेश्चन सीईटीला विचारले जात नाही. प्रॅक्टिस म्हणून स्टुडंट करतात फक्त, दॅट्स इट. प्रॅक्टिस म्हणून करू शकतात. ओके, मला वाटतं आपण वर्डिंग क्वेश्चन कडे जायला पाहिजे. Okay, let it be 108. 108. f of x given आहे, a greater than 0 आहे, minimum of function is attained at point q and maximum is attained at point p. p चा q दिलाय, p चा q दिलाय, p आणि q बाबतीत काय सांगितलंय, minimum of function is attained at point q. मिनिमम ऍट q म्हणजे ही x ची व्हॅल्यू आहे, लक्षात द्या, आणि मॅक्सिमम अटेंड ऍट p, तुमचा हा x1 x2 असं समजून चाला याला, ऍट p, आणि त्यांच्यामधलं रिलेशन तुम्हाला दिलंय आणि व्हॅल्यू विचारली तुम्हाला a ची. हे सगळं सिम्प्लिफाय करून a काढा. कनेक्ट केलंय क्वेश्चन, कनेक्ट केलेलं आहे, सांगा काय कनेक्टिव्हिटी आहे आणि क्वेश्चन. तो पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढा, सांगा डेरिव्हेटिव्ह किती येईल, 6x² राईट, 6x² -18ax प्लस 12 जशाला तसा, a² जशाला तसा कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1. या बाबतीत मॅक्सिमम मिनिमा ठरवण्यासाठी इक्वेट टू काय करा, 0 करा. मॅक्सिमम मिनिमा ठरवताना याला इक्वेट टू 0 करतात. फर्स्ट फंक्शन 6 ने डिवाइड करा, 6, 18, 12 कॅन्सल, x² -3ax प्लस a² इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक फॉर्म आहे, क्वाड्रॅटिक फॉर्म आहे. कोण सांगू शकतं याचे फॅक्टर्स किती, 6 2 12, 6 3 18, इथं किती येतो, +2a². सांगा याचे फॅक्टर्स काय होतील, 2 and 1, x²
minus 2ax minus ax plus 2a square equal to 0. X common, x minus 2a minus a common, x minus 2a, correct? So x minus 2a first factor, x minus a second factor. X ची व्हॅल्यू 2a आणि x ची व्हॅल्यू a. मॅक्सिमम मिनिमम स्टार्ट करा. x इक्वल टू a साठी, x इक्वल टू a साठी सांगा, फंक्शन मध्ये टाका. x इक्वल टू a फंक्शन मध्ये टाका, आन्सर काय येतं सांगा. x ची व्हॅल्यू a टाकल्यानंतर f ऑफ x किती येतो? f ऑफ x किती येत? 2a चा क्यूब, करेक्ट? 2a चा क्यूब मायनस 9a चा क्यूबच होतो. ऑब्झर्व करा, प्लस 12a चा क्यूबच होतो, प्लस 1. हे सगळं ऍड केल्यास सबट्रॅक्ट केल्यास किती रे? ऍड सबट्रॅक्ट केल्यास किती? हा 3a 2a 5a चा क्यूब झाला. तो 5a चा क्यूब प्लस 1 हा झाला तुमचा f ऑफ a. कितीसाठी? a असताना. आपण त्याला मॅक्सिमम कन्सिडर केलं, आपण याला जर मॅक्सिमम कन्सिडर केलं तर ती कोणती व्हॅल्यू आहे? मॅक्सिमम कन्सिडर जर केलं तर p येतो. मॅक्सिमम कन्सिडर केलं तर p येतो. सो p इक्वल टू a. p इक्वल टू a. याला सपोज आपण थोड्या वेळासाठी मॅक्सिमम कन्सिडर करू आणि p इक्वल टू a त्या व्हॅल्यू साठी झालं. आता मिनिमम काढा. मिनिमम कितीसाठी? सपोज 2a साठी. माहित नाही आपल्याला, पण आपण कन्सिडर करतोय ना, उलट कन्सिडर करू शकतो. f ऑफ x x इक्वल टू 2a असताना सांगा किती येईल? 2a जर टाकला तर तुमचा आन्सर येतो 4a चा क्यूब प्लस 1. याचा अर्थ क्यू झाला 2a. आपल्याला एक रिलेशन दिलं त्यांनी, रिलेशन दिलं p चा क्यूब इक्वल टू क्यू. p चा क्यूब म्हणजे a चा क्यूब, क्यू म्हणजेच 8 2a. a चा क्यूब इक्वल टू 2a. a चा क्यूब इक्वल टू 2a. किती येईल? a चा स्क्वेअर इक्वल टू 2. a कॅन्सल. a इक्वल टू किती येतो? रूट 2. a इक्वल टू रूट 2. आता हे प्रेडिक्शन्स करावं लागतात, अदरवाइज सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणं हे खूप लेंदी प्रोसेस आहे. मॅक्सिमा कितीला, मिनिमा कितीला हे ठरवावं लागेल तुम्हाला. हे ट्रायल एरर म्हणून तुम्ही पटकन घेऊ शकता. XA मॅक्सिमा, x इक्वल टू 2a मिनिमा, आणि हे रिलेशन टाकून बघायचं. रिलेशन टाकून ऑप्शन चेक करावे लागतात. त्यामुळे सांगतोय लेंदी प्रोसेस मधला क्वेश्चन आहे, पण एक्सपेक्टेड होऊ शकतं, येऊ शकतं. पण केरला फॉर्म्स आहे. ओके, 109 मध्ये मला वाटतं सीईटीला एक्सपेक्टेड नाही आहेत. 109 राऊंड करून ठेवा. एक्सपेक्टेड नाही आहेत सीईटीला हे क्वेश्चन. सरळ असतात, कारण सीईटीचे क्वेश्चन बघा, पहा तुम्ही. क्वेश्चन नंबर 94, त्यानंतर क्वेश्चन नंबर 103, त्यानंतर क्वेश्चन नंबर 104. हे जर क्वेश्चन ऑब्झर्व केले ना तर तुम्हाला सीईटीची लेवल समजेल. सीईटीची लेवल समजेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 94, त्यानंतर 103, 104 स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात. कन्सेप्ट माहित पाहिजे. कशासाठी? MST सीईटी. याच्यात मिक्स क्वेश्चन आहेत थोडेसे. सीईटी जेईला ऑल ओव्हर इंडिया असलेले. नाही, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय काय करणार आहे? शॉर्टकट काय आहे याच्यात? फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय शॉर्टकट काय येणार आहे दुसरा? कसं काय येईल शॉर्टकट याच्यात? व्यतिरिक्त काय शॉर्टकट आहे याला? इन्क्रीजिंग डिक्रीजिंगला होऊ शकतं, पण याच्यासाठी नाही होऊ शकणार. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय शॉर्टकट काय बनणार आहे त्याच्यामध्ये?
फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय शक्यच नाहीये. फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढावेच लागतील का? ओके घ्या. 109 राऊंड करा. परत लेंथीनेस मध्ये गरज नाही पडणार सीईटी साठी. 110 येस कन्वर्टिंग क्वेश्चन आहे वरच्या सारखंच सेम क्वेश्चन आहे. 110 कन्वर्ट केलेलं आहे. कन्वर्ट केलेलं आहे. इथे तुम्ही अप्लाय करू शकता. 111 क्वेश्चन नंबर 111 क्वेश्चन नंबर JEE 2019 ला विचारला. एफ ऑफ एक्स गिवन आहे. एफ ऑफ एक्स गिवन काय गिवन आहे? 9x⁴ प्लस 12x³ 9x⁴ प्लस 12x³ मायनस 36x² प्लस 25 हा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय विचारलंय? S1 S2 रिस्पेक्टिव्हली द सेट्स ऑफ लोकल मिनिमम अँड लोकल मॅक्सिमम. जसं आपण P आणि Q म्हणत होतो आता तसंच आहे. पॉइंट्स ऑफ द फंक्शन. पॉइंट्स ऑफ द फंक्शन. S1 लोकल मिनिमम, S2 लोकल मॅक्सिमम, S1 लोकल मिनिमम, S2 लोकल मॅक्सिमम. ओके. S1 S2 रिस्पेक्टिव्हली द सेट ऑफ लोकल मिनिमम लोकल मॅक्सिमम पॉइंट्स म्हटलंय. पॉइंट्स. शाब्दिक खेळ करतात बरेच वेळेस. सांगा बरं व्हॅल्यू का x1 x2 का वैल्यू? x1 x2 का वैल्यू? x1 x2 का वैल्यू सांगा बरं. x1 x2 का वैल्यू ही S1 हा पॉइंट आहे. पॉइंट आहे म्हणजे व्हॅल्यूज. सॉरी पॉइंट आहे म्हणजेच काय झालं? आपण म्हणतो ना x1 ला मॅक्सिमम and maximum value of the function is 36. x1 is 1, maximum value is 36. x2 is 3 suppose. आणि minimum value of the function is suppose 18. हा त्याचा अर्थ. तसं ह्या व्हॅल्यूज आहेत. काय आहेत? व्हॅल्यूज आहेत. मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू परत सेकंडरी पार्ट आहे त्याचा. सेकंडरी पार्ट आहे. ओके. दिलेल्या फंक्शनचा काय काढा? डेरिव्हेटिव्ह पहा. एफ ऑफ एक्स वरून एफ डॅश ऑफ एक्स काढा. सांगा एफ डॅश ऑफ एक्स काय येईल? f dash of x 36x³ 36x² मायनस किती 72x 36 कॉमन घ्या. 36 कॉमन घ्या. x³ प्लस x² मायनस 2x x³ प्लस x² मायनस 2x. राईट. एक्स कॉमन घेऊ शकता याच्यामधून. 36 इंटू एक्स राहील काय? x² x मायनस 2. सांगा याचे फॅक्टर्स. 36x चे फॅक्टर सांगा रे. किती? इथं राजा 2 आहे. या 36 चा किती होणार? 72 होतं. येस मायनस 2 अँड 1. तो x मायनस 1 हा एक फॅक्टर झाला आणि x प्लस 2 हा एक फॅक्टर झाला. तर याच्या बाबतीत तुम्ही ऑब्झर्व करून सांगू शकता. याला तुम्ही शॉर्टकट मध्ये नेऊ शकता. पुढचे काही क्रॉस चेक घेण्याऐवजी याला म्हणतात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. शॉर्टकट म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लिहायची गरज पडणार नाही तुम्हाला इथं. 0 हा याच्या बदल्यात घ्यायचा. हा 0 आहे. त्याच्यानंतर x इक्वल टू मायनस 1 म्हणजे प्लस 1 इकडे मार्क करा. x इक्वल टू प्लस 2 म्हणजे या साईडला मायनस 2 मार्क करा. राईट. आता या व्हॅल्यूज सगळ्या ऑब्झर्व करून कशा टाकायच्या? डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकायच्या. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह चेक करा काय येतो याच्यावरून. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह समजा 1 साठी काय होतं सांगा. 1 साठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ही व्हॅल्यू काय येते? पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते सांगा. समजा मी -1 घेतला इथलं. -1 क्रॉस चेकला घेतलं किंवा -3 घ्या किंवा +2 घ्या. सपोज +2 घेतला आणि तो याच्यात टाकायचा. इथं टाकायचा. पण तो इथं टाकून सांगा -2
+2 घेतला आणि इथं टाकलं तर काय येईल आन्सर? +2 टाकला आणि आन्सर घेतलं तर किती येईल? 0 येतं? नाही 0 कशाला येईल? इथं नाही टाकायचं राजांनो, याच्यात नाही टाकायचं. हे कॅल्क्युलेटेड पार्ट असतो. +2 टाकलं तर +2 याच्यात ठेवल्यानंतर x = 1 गिव्ह 0. 1 घेतल्यास 0 येतं. 1 घ्यायचं नाही ना मग, तेच तर आहे. का 0 आला तुमचा? कारण राजांनो या पॉइंटला स्लोप 0च आहे, या पॉइंटला स्लोप 0च आहे, या पॉइंटला 0च आहे. म्हणून तुम्हाला एक पुढचा पॉइंट दिलाय 2. तो 2 टाकून सांगा. 2 टाकला आणि आन्सर काढलं तर आन्सर काय येतं ते सांगा. समजा मी 2 टाकला तर आन्सर काय येतं ते सांगा. टू टाकलं तर आन्सर किती येतं? जर तुम्ही 2 टाकल्यास आन्सर येतं पॉझिटिव्ह. 0 आणि 1 मध्ये व्हॅल्यू टाकल्यास मायनस येतं. 0 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू टाकली तर मायनस, इथं प्लस येतं. आणि याच्यापेक्षा लेस व्हॅल्यू टाकल्यास या साईडला मायनस, या साईडला प्लस येतं. व्हॅल्यूज टाकून बघायचं तुम्हाला. इथला -3 घेऊन पहा, इथला -1 घेऊन पहा. -1 घेऊन पाहायचं आहे तुम्हाला, तर ते समजेल. इथं काय सांगू शकता? डिक्रीजिंग इन्क्रीजिंग आहे. एका स्टेजला डिक्रीजिंग आहे, दुसऱ्या स्टेजला इन्क्रीजिंग आहे. इथं टँजंट 0, इथं इन्क्रीजिंग, इथं डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग आहे. इकडं पॉझिटिव्ह आहे स्लोप, इकडं निगेटिव्ह आहे. इथं निगेटिव्ह आहे, इकडं पॉझिटिव्ह आहे. म्हणजे फंक्शन बाबतीत या पॉइंटला मिनिमम, फंक्शन बाबतीत या पॉइंटला मॅक्सिमम, फंक्शन बाबतीत या पॉइंटला मिनिमम असं ठरवलं जातं. काय सांगितलेलं तुम्हाला? फंक्शन चेंजेस इट्स साइन फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. चेक करा, इकडं मिनिमम, इकडं मॅक्सिमम. निगेटिव्ह आला ना, -2 मिनिमम झालंय. इकडं इन्क्रीजिंग आहे, इकडं डिक्रीजिंग आहे, मॅक्सिमम झालं. 0ला व्हॅल्यू मॅक्सिमम येते. हे तुम्हाला 2 पॉइंट सापडले. 2 पॉइंट कशासाठी? मिनिमासाठी. -2 आणि 1. -2 आणि 1 चेक करा. ऑप्शन सी येतो, सी. ऑप्शन इज सी. आणि मॅक्सिमा एका पॉइंटला येतो 0ला. चेक करा. मिनिमा कुठं आला? -2 आणि +1 ला. -2 आणि +1 याला मिनिमा. -2 +1 हा सेट काय दाखवतो? मिनिमा. मॅक्सिमा कुठे आहे? 0ला आहे. 0ला आहे. हे काढलं कसं? हे जे फॅक्टर्स आहेत, या फॅक्टरच्या बाजूची व्हॅल्यू घ्यावी लागते. ती निगेटिव्ह येते, या बाजूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. इथली व्हॅल्यू पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. या बाजूच्या व्हॅल्यूज घेऊन चेक करतात त्याला. नो, या व्हॅल्यूज तुम्हाला क्रॉस चेक कराव्या लागतात पहिल्यांदा. -2 च्या बाजूची व्हॅल्यू घ्यावी लागते. -2 ची लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. 0 ची लेफ्ट, राईट. 1 ची लेफ्ट, राईट. व्हॅल्यूज ऍक्च्युअल घ्यायच्या आणि f' मध्ये टाकायचं. f' मध्ये सांगायचं. मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह चेंजेस इट्स साइन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आलं लक्षात? मॅक्सिमा. When the first derivative changes its sign from negative, इथं तुमचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला, इथं पॉझिटिव्ह आला. मग हे कुठं क्रॉस चेक करतात? याच्या नंतरची व्हॅल्यू, याच्या नंतरची व्हॅल्यू. 0च्या आधी, 0च्या नंतर, 1च्या आधी, 1च्या नंतर. क्रॉस चेक तसा घेतला जातो. तो पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो हे क्रॉस चेक करा. स्मॉलर व्हॅल्यूज घेऊन याच्यात टाकायच्या. व्हॅल्यूज घेऊन याच्यात क्रॉस चेक करावा लागतो. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. 0च्या नंतरच्या व्हॅल्यूजसाठी आणि 1च्या आतमध्ये पण. 1च्या आधी निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह. इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. एकदा लक्षात ठेवा, इथं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, परत निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. हे चेंज होऊ शकतं का? चेंज होऊ शकतं. डिपेंडिंग अपॉन द क्वेश्चन. क्वेश्चन टू क्वेश्चन ते व्हॅरीज करतं का? येस करतं. ऑप्शन सी येतो त्यामुळे. ऑप्शन सी येतं. JEE आहे. कन्सेप्ट खूप खूप इलॉबरेट असतात त्याच्यामध्ये. नाहीतर लिंक करतात. जसं मगाच्या कॅल्क्युलेशन्स लेंदीनेस आला होता. लिंक करतात कॅल्क्युलेशन्स कधी कधी. इथं ऍक्च्युअल डेरिव्हेटिव्ह घेऊन नाहीये ही प्रोसेस.
ओके घ्या 112. क्वेश्चन नंबर 112. 112 मध्ये एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स दिलाय. एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स आहे. काय दिलंय? फंक्शन nth डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, the least value of n, so that f of n plus 1, f of n plus 1, least value of n म्हटले. मला सांगा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलं, आन्सर आलं 2x e raised to x. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला 2 plus e raised to x. आता तुम्ही ज्यावेळेस थर्ड डेरिव्हेटिव्ह काढता त्यावेळेस e raised to x. फोर्थ डेरिव्हेटिव्ह काढला तरी सुद्धा e raised to x. पुढे nth डेरिव्हेटिव्ह काढला, f dash of nth डेरिव्हेटिव्ह काढला तरी काय येणार आहे? e raised to x. त्यामुळे nth पर्यंत नेलंय त्यांनी, nth पर्यंत घेतलेलं आहे. क्वेश्चन पहा काय आहे. f of n of x be nth derivative of f of x, the least value of n, so that f of n plus 1, least value कमीत कमी घ्या, कमीत कमी. इथून पुढं सगळे डेरिव्हेटिव्ह सेम. nth डेरिव्हेटिव्ह सुद्धा सेम आणि हा सुद्धा काय आहे? सेम आहे. अर्थ समजला? nth डेरिव्हेटिव्ह सुद्धा तोच आहे, थर्ड डेरिव्हेटिव्ह सुद्धा तोच आहे. अर्थ समजतोय? nth डेरिव्हेटिव्ह सुद्धा तोच आहे. म्हणजे कुठून चालू झालं ते? थर्ड पासून चालू झालं. थर्ड प्लस 1. सर मिनिमम व्हॅल्यू ऑफ n किती अशा केसमध्ये? n ची व्हॅल्यू किती? मॅक्सिमम मिनिमम बाजूला ठेवला यांनी आणि हेच विचारलं. n इक्वल टू किती मग? 3. n इक्वल टू 3. असं कुठं घडलं? 3 ला घडलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स लिस्ट व्हॅल्यू ऑफ n, सो दॅट इथून पुढचे सगळे डेरिव्हेटिव्ह सेम आहेत. nth डेरिव्हेटिव्ह हा थर्ड ला मिळाला तुम्हाला. nth डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कुठं मिळतो? फर्स्ट, थर्ड ला मिळाला. लिस्ट व्हॅल्यू 3 ला मिळाला. आणि तिथून पुढचे सगळे डेरिव्हेटिव्ह सेम आहेत. एफ डॅश ऑफ nth डेरिव्हेटिव्ह e raised to x असा कुठून मिळाला तुम्हाला? थर्ड पासून मिळाला. पण थर्ड आणि फोर्थ तिथून पुढे सगळे सेमच आहे. मग n ची व्हॅल्यू मिनिमम साठी किती? 3 व्हॅल्यू येते. घ्या 113. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. 20 मीटर ऑफ वायर, एक 20 मीटरचं वायर आहे, फॉर फेन्सिंग, अवेलेबल फॉर फेन्सिंग ऑफ फ्लॉवर बेड इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर सेक्टर, देन मॅक्सिमम एरिया ऑफ द फ्लॉवर बेड. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एक फ्लॉवर बेड म्हणजे या पद्धतीनं, कोण नाही पण असा एक फ्लॉवर बेड, सॉरी असा फ्लॉवर बेड फॉर्म. एरिया ऑफ सेक्टर म्हटलंय त्यांनी. आपण जनरली कसा ड्रॉ करतो तो या पद्धतीनं. हा फ्लॉवर बेड या पद्धतीनं, त्याला वर्टिकल ठेवा फक्त. याला आपण एरिया ऑफ सेक्टर म्हणतो. हे पटकन कळतं म्हणून हॉरिझॉन्टल ड्रॉ केले. या पद्धतीने आपण म्हणतो ना वासेमध्ये फ्लॉवर ठेवतो आपण, राईट? पण हा वासे कुठल्या टाईप मधला आहे? शेप मधला आहे, सर्क्युलर सेक्टर मधला आहे. एरिया ऑफ सेक्टर बाउंडेड करतो या टाईपचा आहे तो. हा जर त्या फॉर्म मधला असेल तर ही रेडियस आहे, यांच्यामधला अँगल जर थीटा असेल तर हा किती रे? ही आर्क लेंथ किती? कोण सांगतं? ही आर्क लेंथ किती? 11 चा कन्सेप्ट आहे तुमचा अँगल मेजरमेंट मधला. आर्क लेंथ किती? तेच क्वेश्चन तेच तर. डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा ते तर फंक्शन तयार करायचं राजा. पहिले हा कन्सेप्ट समजून घ्या. 20 मीटर ऑफ वायर इज अवेलेबल फॉर फेन्सिंग ऑफ फ्लॉवर बेड इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर सेक्टर. सर्क्युलर सेक्टर म्हणले की तुमच्या काय लक्षात आलं पाहिजे? 2 रेडियस आणि एक आर्क लेंथ. तेच क्वेश्चन विचारतोय. हा फंक्शन तयार करायचंय. सो आर्क लेंथ किती असते? येस, थीटा इक्वल टू एस बाय आर. आर इंटू थीटा असतो. थीटा इज इन रेडियन. म्हणजे समोरचा पार्ट तुमचा आर इंटू थीटा. समोरचा पार्ट आर इंटू थीटा आहे. मला सांगा हा रेडियस आर इंटू थीटा किती आहे रे टोटल? आर प्लस आर इंटू थीटा टोटल किती आहे? किती दिले तुम्हाला ते? किती दिलेलं आहे? 20. किती मीटर? 20 मीटर गिवन आहे. करेक्ट? चेक करा पुढं. 20 meter of wire is available for fencing of flower bed in the form of circular sector.
देन मॅक्सिमम एरिया म्हटलंय ऑफ द फ्लॉवर बेड. फ्लॉवर बेडचा मॅक्सिमम एरिया सांगा रे. एरिया ऑफ द सेक्टर काय फॉर्म्युला? एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय? कोणाला येतं रे फॉर्म्युला तो? कोण सांगू शकतं? एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय? ते तर सिलेबस मध्येच नव्हतं सर. काढून टाकलं सिलेबस मधून. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला पटकन. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला राजांनो हाल होतील तुमचे. तुम्ही अभ्यास करायला लागा, नाही तर तुमचं काही खरं नाही. 1/2 टाइम्स ऑफ आर स्क्वेअर इंटू थीटा. करेक्ट, बरोबर. 1/2 टाइम्स ऑफ आर स्क्वेअर इंटू थीटा. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सांगा. वेगळं कोण आलं इथं? 2 व्हेरिएबल आले. 2 व्हेरिएबल एक्स आणि वाय आले की आपण काय करतो? एक्स आणि वाय आले की एक्स आणि वाय मधलं रिलेशन आपल्याला माहित असतं टेंटेटिव्हली. आपण वाय ला एक्स मध्ये कन्वर्ट करतो. सांगा रे कोण कोणात कन्वर्ट करायचा? हा जो आर इंटू थीटा आहे त्याच्यावरून थीटा कॅल्क्युलेट करा. हा आर किती झालं रे? 2r. आर किती झाला? 2r प्लस आर थीटा इक्वल टू 20. सो 2r त्या साईडला गेला. थीटा आर इंटू थीटा इक्वल टू 20 मायनस 2r. थीटा इक्वल टू 20 मायनस 2r डिवायडेड बाय r. हा थीटा रिप्लेस करा. 1/2 टाइम्स ऑफ r स्क्वेअर 20 मायनस 2r डिवायडेड बाय r. हा झाला तुमचा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ r. याला मी एफ ऑफ एक्स मध्ये लिहितोय आता. 1/2 टाइम्स ऑफ इथला r स्क्वेअर r कॅन्सल, r राहिला 20 मायनस 2r. r ला x नी रिप्लेस करा. जिथं r आहे तिथं x लिहा, जिथं r आहे तिथं x लिहा. हे झालं फंक्शन. विच इज टू बी मॅक्सिमाइज और मिनिमाइज. काय करायचंय? मॅक्सिमाइज करायचंय का मिनिमाइज करायचंय? मॅक्सिमाइज और मिनिमाइज? मॅक्सिमाइज और मिनिमाइज? यस अवनी, करेक्ट. फायनल आन्सर अवनी. मॅक्सिमाइज करायचं का मिनिमाइज? कळालं का क्वेश्चन? क्वेश्चन कळालं का? कधी कधी जेडब्ल्यूला स्ट्रेट फॉरवर्ड असतात. फक्त लिंकिंग कशी केली आहे पहा. कुठला चॅप्टर आहे? अँगल मेजरमेंट. कुठं लिंक केलं आहे? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हला लिंक केलं. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हला लिंक केलं. जेडब्ल्यू लिंकिंग ऑफ क्वेश्चन्स ट्रिमंडस असतो पण यांचं. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट अँगल मेजरमेंटला लिंक करून टाकलेला आहे. फ्लॉवर बेड इन द फॉर्म ऑफ एरिया ऑफ सेक्टर. हे पटकन सुचलं पाहिजे. फ्लॉवर बेड इन द फॉर्म ऑफ एरिया ऑफ सेक्टर म्हटल्यानंतर हे पटकन सुचलं पाहिजे. म्हणजे 2 रेडियस, एक आर्क लेंथ, बाउंड असलेला पार्ट म्हणजेच एरिया ऑफ सेक्टर. असा क्वेश्चन आहे पहा आपल्याला मेजरमेंट चॅप्टर मध्ये. अँगल अँड मेजरमेंट चॅप्टर मध्ये आहे. 2 रेडियस, एक आर्क लेंथ मिळून टोटल लेंथ ऑफ द पेरिमीटर फॉर्मेशन तयार होतं. पेरिमीटर फॉर्मेशन तयार होतं. हा क्वेश्चन होता आपल्याला 11च्या टेक्स्टबुक मध्ये. त्यामुळे आपलं टेक्स्टबुक व्यवस्थित करा. आणि काय होतं, क्वेश्चन क्रिएट करतात. हे कुठल्या प्रिडिक्टेड बुक मध्ये नाहीये किंवा काहीच नाहीये. हा क्वेश्चन बसल्या बसल्या तयार केलाय शिक्षकाने. तयार केलेला आहे. ओके, सांगा फायनल आन्सर. काढता येईल आता. फंक्शन मिळालं आपल्याला. फंक्शन मिळालं. या आधीचे काही क्वेश्चन्स होते ना, ते जरा ट्विस्ट होते. फंक्शन व्यतिरिक्त त्यांनी बरंचसं काही विचारलं होतं. मॅक्सिमम मिनिमाइज रिलेटेड कमी आणि अदर फॅक्ट्स त्यांनी जास्त टाकले होते. सांगा याचं इथं काय होईल आता? 10x मायनस x. बरोबर आहे ना? 10x मायनस x का? x स्क्वेअर, सॉरी. हे झालं फंक्शन. याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x किती झाला? 10 मायनस 2x इक्वल टू 0. 2x इक्वल टू 10, x इक्वल टू 5.
आणि फंक्शन मध्ये टाका. फंक्शन कुठे तुमचं? या ठिकाणी. आय थिंक 25 इज द आन्सर. 25 इज द आन्सर. क्वेश्चन तसा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, फक्त काय आहे ह्याच्यामध्ये हा जो पार्ट त्यांनी घेतलाय ना, हा डेंजर होता. लिंकिंग केलेला पार्ट डेंजर होता याचा, जो की JEE कव्हर करतो तुमचं. काही काही क्वेश्चन्स हाय असतात, एकदम हाय असतात. मी म्हणलं ना, मागाचा क्वेश्चन जो आला, रेफरन्स बुक शिवाय शक्यच नाही. तुम्ही नॉर्मल थिंकिंग नाहीच आहे त्याच्यामध्ये. तर क्वाड्रॅटिकला काहीतरी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तो अडतोय. ओके, घ्या नेक्स्ट. 114. 114. Population P of T, 1000 bacteria introduced into the nutrient medium grow according to the relation blah blah. The maximum size of this bacterial population is. Okay. फंक्शन दिले तुम्हाला, असा विचार करा. f of x equal to 1000 plus 1000x divided by 100 plus x square. काहीतरी टाकत बसतात. ओके, ठीक आहे. द मॅक्सिमम साईज ऑफ दिस बॅक्टेरियल पॉप्युलेशन विचारली. द पॉप्युलेशन P of x of 1000 बॅक्टेरिया इंट्रोड्यूस असं सांगितलंय. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा रे, त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढा. f डॅश ऑफ x किती आहे? याचा डेरिव्हेटिव्ह 0. याचा डेरिव्हेटिव्ह काढताना डिनोमिनेटर फिक्स, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, हा डिनोमिनेटर फिक्स झाला. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह 1000 मायनस 1000x फिक्स, डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 100चा 0 आणि x स्क्वेअरचा 2x. डिनोमिनेटरचा स्क्वेअर येतो, ते लिहायची गरज नसते कारण इक्वल टू 0 होतो तो. फक्त सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतानाच तुम्हाला घ्यावा लागेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतानाच घ्यावा लागेल तुम्हाला. 1000 आहे ना ते, 1000 प्लस 1000t डिवायडेड बाय 100 प्लस t चा स्क्वेअर. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फॉर्म करा. सांगा t ची व्हॅल्यू किती? t किती म्हणजेच x किती? इथं आपण x मध्ये कन्वर्ट केलं. या दोन व्हॅल्यूज मध्ये जाईल. त्याच्यानंतर 1000 ऑफ x स्क्वेअर येईल. त्यानंतर हा 2000 x स्क्वेअर मध्ये जातो. x किती येतो ते सांग. x काढता आलं की आन्सर काढता येतं. x च्या दोन व्हॅल्यूज नाही येणार, एकच येणार आहे. का दोन व्हॅल्यूज येतात? एक येतात का दोन येतात? हंड्रेड प्लस एक्स स्क्वेअर 1000 मायनस 1000x जशाल तसा प्लस 2x. ओके, एक्स स्क्वेअर इक्वल टू 100 आला, x इक्वल टू 10. x इक्वल टू 10 डायरेक्ट फंक्शन मध्ये ठेवा रे, काही नसतं. x इक्वल टू 10 इथं ठेवा, x इक्वल टू 10 ठेवा. म्हणजे 1000 प्लस इथं 10 ठेवल्यास 10,000 डिवायडेड बाय 100 प्लस 100 200. हे दोन्ही कॅन्सल, हे दोन कॅन्सल. इथं 100 आला आणि हा 2 आहे म्हणजे 50 झाला. 1000 प्लस 50 म्हणजे 1050. हा एक ऑप्शन. येस, ऑप्शन इज सी का? 1050 ऑप्शन इज सी. काय क्रॉस चेक घेत बसायची गरज नाहीये. क्रॉस चेक घेत बसायची गरज नाहीये. क्रॉस चेक घेत बसायची गरज नाहीये. ओके, 115 इझी आहे. सांगा काय येईल? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला
1 plus cos x फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह 115 साठी 115 साठी f dash of x काढला तर तो येतो 1 plus cos x इक्वल टू 0. cos x इक्वल टू किती येईल रे -1. x कितीसाठी पाय साठी x ची व्हॅल्यू 180 डिग्री. x ची व्हॅल्यू किती 180 डिग्री. आता मला सांगा जर मी सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला तर किती येईल -sin x आणि जर व्हॅल्यू पाय ठेवली तर आन्सर किती 0. सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 आला. सांगा सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 आला याचा अर्थ सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 आला. मिनिमा बट नॉट मॅक्सिमा असं होऊ शकत नाही. मॅक्सिमा बट नॉट नो मिनिमा असं पण नाही होऊ शकत. बोथ मॅक्सिमा मिनिमा शक्यच नसतो. नायदर मॅक्सिमा नॉर मिनिमा पॉसिबल आहे. ऑप्शन इज सी. सेकंड डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस 0 आला त्यावेळेस लक्षात ठेवा पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणतात त्याला. वर्ड काय पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणतात त्याला. We cannot decide maxima or minima for these type of functions. ज्या टाइपच्या फंक्शन साठी मॅक्सिमा मिनिमा डिसाइड करू शकत नाही असं त्याचं मिनिंग होतं. We cannot decide maxima or minima for these type of questions. Yes, option is C. Point of inflection. Yeah, question 116. 116. The value of a so that the sum of the squares of the roots of the equation x square minus a minus 2x minus a plus 1 equal to 0. So हे फंक्शन आहे. लिस्ट व्हॅल्यू म्हटलंय. लिस्ट व्हॅल्यू म्हटलंय. The value of a so that sum of the squares of the roots of the equation. Sum of squares of the roots of the equation म्हणजे काय? Sum of the squares of the roots of the equation. ओके, हे फंक्शन नाही आहे. तुम्हाला सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन तयार करावं लागेल. सांगा रे, आपण याला क्वाड्रॅटिकला कम्पेअर करू. आपण म्हणतो ना ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. सांगा अल्फा आणि बीटा जर दोन रूट्स असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहितात? अल्फा आणि बीटा जर दोन रूट्स असतील तर हाऊ टू राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन? क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहिणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असेल? बरोबर आहे b बाय a. बरोबर आहे ना b बाय a विथ निगेटिव्ह साइन मायनस a minus 2 by 1 again negative sign. Negative negative becomes positive. So a minus 2 आला. Alpha into beta किती येईल रे? Alpha into beta c by a असतो. c by a. What is the value of c here? इथं तुम्हाला कॅपिटल B बाय कॅपिटल A करा, कन्फ्युजन होणार नाही. कॅपिटल C बाय कॅपिटल A. C किती आहे? -a प्लस 1 डिवायडेड बाय 1 म्हणजे -a प्लस 1. प्रोडक्ट किती? -a प्लस 1. आता लक्ष द्या फंक्शन कसं तयार करायचं. 0 नाही आहे इक्वल टू 0 नाही आहे. अल्फा इंटू बीटा आहे. फंक्शन मात्र त्यांनी आता याच्यामध्ये हाईड केलेलं होतं. आता चेक करा फंक्शन कसं तयार झालं. वाचा फंक्शन साठी द व्हॅल्यू ऑफ a so that the sum of the squares of the roots of the equation. Sum of the squares of the roots of the equation. रूट अल्फा बीटा आहे त्याचा सम म्हणजे काय? अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हे झालं फंक्शन. हे झालं फंक्शन विच इज टू बी लिस्ट, विच इज टू बी मिनिमाइज फॉर द व्हॅल्यू ऑफ a. आणि ती a ची व्हॅल्यू किती असं विचारलंय. हे फंक्शन मिनिमम इंडिकेट करतं. हे फंक्शन मिनिमम इंडिकेट करतं. चेक करा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला? अल्फा प्लस बीटा माहिती आहे, अल्फा इंटू बीटा माहिती आहे. राईट, अल्फा प्लस बीटा माहिती आहे, अल्फा इंटू बीटा माहिती आहे. कसं फॉर्म करणार याला? कसं फॉर्म करतात?
This is the function which is to be minimize. Is the function which is to be minimize. काय करायचं याच्यामध्ये नोन व्हॅल्यूज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एकदा +2 अल्फा बीटा घ्या आणि एकदा -2 अल्फा बीटा घ्या. प्रोडक्ट माहिती आहे, ऍडिशन माहिती आहे. ऍडिशन साठी हा फॉर्म्युला तयार करा. अल्फा प्लस बीटा ऍडिशन माहिती आहे आपल्याला, त्यामुळे आणि मायनस प्रोडक्ट माहिती आहे आपल्याला. प्रोडक्ट माहिती आहे. This is the function which is to becomes the list a minus 2 brackets a square minus 2 into alpha by beta minus a plus 1. हे झालं तुमचं फंक्शन f of a which is to be minimize. Which is to be minimize. देताना तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय. देताना काय दिलंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्या रूटचा स्क्वेअर म्हटलंय. याचे दोन रूट्स आहेत. वन इज अल्फा, अनदर वन इज बीटा. त्यांचा स्क्वेअर म्हटलंय. त्यांचा स्क्वेअर. बरं, हे अरेंज करताना ट्रबल काय आहे आपल्याकडं? अल्फा प्लस बीटा माहिती आहे आणि अल्फा इंटू बीटा माहिती आहे. कुठून आणलं आणि कसं आणलं? तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बाबतीत अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए, अल्फा इंटू बीटा सी बाय ए. याच्या पार्ट ऑफ घेतलेला आहे तो. याच्या पार्ट ऑफ घेतलेलं आहे ते. सगळं चालेल, सगळं चालेल त्याच्यातलं. वेळ लागेल अदरवाइज तरी. झालं. याचा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. याचा डेरिव्हेटिव्ह किती? एफ डॅश ऑफ ए किती होईल रे? 2 टाइम्स a minus 2 minus 2a. a minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 होणार. इथे जर मल्टिप्लाय केलं तर -2a मायनस मायनस प्लस 2, बाकी सगळं 0. आता याला इक्वेट टू 0 करा. इक्वेट टू 0. So 2a minus 2 becomes -2. 2 get cancel. -1 या साइडला आणि +2. a becomes 1. a becomes 1 for the list म्हणू शकता. For the list value. चेक करा. 116 ऑप्शन. yes, B. व्हेरी क्लेवर क्वेश्चन. व्हेरी क्लेवर क्वेश्चन. क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट केलंय. क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट केलंय याला. क्वाड्रॅटिकचे जे रूट्स असतात त्या रूटची कंडिशन त्यांनी अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रूट्स म्हटलंय आणि पुढे तो एक्सटेंड केलाय. पुढे तो एक्सटेंड केलाय. 4/3 नाही रे राजा. चेक कर व्यवस्थित. h व्हॅल्यू 1 येते. a is 1. okay, 116. now 117. X is a real, then greatest and the least value of म्हटलंय. लेंदी क्वेश्चन आहे. u by v आलेला आहे. y equal to u by v म्हटलं की लेंदी क्वेश्चन आहे. v फिक्स, u चा डेरिव्हेटिव्ह मायनस u फिक्स, v चा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय v चा स्क्वेअर इक्वल टू 0. हे ज्याला परफेक्ट कॅल्क्युलेशन येऊ शकतं त्याच्यासाठी क्वेश्चन क्वाइट बी इझी. अदरवाइज यू नीड टू क्रॉस चेक युअर सेल्फ. ओके, लेंदी कॅल्क्युलेशन्स आहेत. u बाय v रूल अप्लाय करून x काढायचा आहे. u बाय v रूल अप्लाय करून x काढायचा. त्यामुळे स्किप करतोय. लेंदी कॅल्क्युलेशन आहेत. क्वेश्चन इझी आहे. x काढला की बाकी गोष्टी येतील तुम्हाला. 118. u बाय v रूल लेंदी मध्ये जातो. f of x x रेस टू x हा पॉसिबल आहे, येऊ शकतो एक्झामला. f of x रेस टू द पॉवर x रेस टू x हॅज अ स्टेशनरी पॉइंट. म्हणजे काय? स्टेशनरी पॉइंटचा अर्थ काय? स्टेशनरी पॉइंटचा अर्थ, स्टेशनरी म्हणजे स्थिर. स्थिर पॉइंट. स्थिर पॉइंट किती रे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचं. स्टेशनरी पॉइंट म्हटलं आयदर तो मॅक्सिमम पाहिजे नाही तर मिनिमम पाहिजे. हा मंथन चालेल. गुड गुड गुड. येस, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता बोथ साइडला लॉग अप्लाय करावं लागतं. याचा शॉर्टकट फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा काय आहे? स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. x रेस टू x 1 प्लस लॉग x येतं इक्वल टू 0. 1 प्लस लॉग x इक्वल टू 0. log x equal to -1. x equal to e raised to -1. x equal to 1 by e. x equal to 1 by e. Stationary point चा अर्थ डेरिव्हेटिव्ह becomes 0. So option is B. स्टेशनरी पॉइंट म्हणजेच हायेस्ट और लोवेस्ट पॉइंट असू शकतो. स्टेशनरी पॉइंट मानलं जातं. का? कारण इकडे इन्क्रीजिंग नाही, इन्क्रीजिंग इकडे डिक्रीजिंग आहे.
इकडं डिक्रीजिंग आहे, इकडं इन्क्रीजिंग आहे. मग हे काय झाले? स्टेशनरी पॉइंट झाले. स्टेशनरी झाला ना तो, स्थिर पॉइंट, स्टेशनरी पॉइंट म्हणतात त्याला. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. कशाचा? एक्स रेस टू एक्स. कसं सॉल्व्ह करतात? वाय इक्वल टू एक्स रेस टू एक्स असेल तर लॉग ऑफ वाय आणि लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स, याला कुठलं म्हणतो आपण? फंक्शन रेस टू फंक्शन. फंक्शन रेस टू फंक्शन म्हणतो आपण त्याला. फंक्शन रेस टू फंक्शन. या सिमिलर क्वेश्चन आहे. कुठला? 119. सेम मॅक्सिमम व्हॅल्यू विचारले फक्त. क्वेश्चन मॅक्सिमम व्हॅल्यू साठी विचारलाय. 119. सेम प्रोसेस. 119. 1 by x raised to the power x याचा मात्र तुम्हाला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित काढावं लागेल. त्याच्यामध्ये एकच केलंय त्यांनी. 1 by x raised to the power x. x ला पॉवर 1 लिहू शकता आणि परत x म्हणजे x ची पॉवर मायनस x आहे. दॅट्स इट. x ची पॉवर मायनस x आहे. हे झालं फंक्शन. याचा डेरिव्हेटिव्ह. चा डेरिव्हेटिव्ह मायनस x रेस टू मायनस x, परत सेम 1 प्लस लॉग x मात्र चुकत नाही, सेम येतो. 1 प्लस लॉग x मात्र सेम. त्यामुळं x हा 1 बाय e. x किती येतो परत? 1 बाय e येतो. मॅक्सिमम व्हॅल्यू किती येणार शेवटी? 1 बाय e रेस टू द पॉवर 1 बाय e म्हणजे e रेस टू 1 बाय e. So option is e raised to 1 by e. Option is C. Option is C. डेरिव्हेटिव्ह पटकन काढता आला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह पटकन काढता आला पाहिजे. Yes. You can take the shortcut also. No issue. वापरू शकता. पण सिंपल आहे हे काय अवघड नाही. 1 by x raised to x. Can mention this. फक्त मायनस येतं इथं. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढताना याचा यूज मात्र तुम्हाला बोर्ड साठी होऊ शकतो, बाकी नाही. मग x 1 by e हे सरळ सरळ येतं. ओके, ऑप्शन सी येतो त्यामुळे 119. ऑप्शन इज सी. 120. The height of cylinder of the greatest volume that can be inscribed in the sphere of radius 3. Radius 3. Height of cylinder insert into the sphere. बरोबर आहे का? स्पियर मध्ये सिलेंडर तुम्हाला फॉर्म करायचा आहे. हा सपोज स्पियर आहे, त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट सिलेंडर ऑक्युपाय करायचं. म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर is to be maximized. Volume of cylinder is to be maximized. Volume of cylinder is to be maximized. Maximum volume of cylinder is to be formed in this case. Okay. कन्सेप्ट समजून घ्या. नंतर डायरेक्टली याची हाईट वगैरे लक्षात ठेवली तरी चालेल. तुम्हाला जनरली हाईट आणि याच्याशीच रिलेटेड क्वेश्चन असतं. तर शॉर्टकट म्हणून तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. येस, ते तर कळायला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह कोणत्या व्हॉल्यूमचा यायचा आहे. व्हॉल्यूम तुम्हाला काय घ्यायचंय? सिलेंडर साठी. ग्रेटेस्ट व्हॉल्यूम चेक कर ना. हाईट ऑफ सिलेंडर ऑफ ग्रेटेस्ट व्हॉल्यूम. हाईट ऑफ सिलेंडर ऑफ ग्रेटेस्ट व्हॉल्यूम. सिलेंडर मॅक्सिमम व्हॉल्यूमचं कशात फिट करायचंय? कशात फिट करायचंय? स्पियर मध्ये कन्सिडर करायचं.
स्पियर मध्ये कन्सिडर करायचं. The height of cylinder of the greatest volume that can be inscribed in a sphere of radius 3. याचा शॉर्टकट आहे तुम्हाला. याचा शॉर्टकट आहे, एक मिनिट, पेज नंबर सांगतो तुम्हाला. फॉलो दॅट. Cone of maximum volume that can be inscribed in a sphere. कोण सांगितलंय? सिलेंडर पाहिजे आपल्याला. All rectangles of given square has least perimeter. Height of cylinder of maximum volume inscribed in a sphere of radius R3. Page number 186. तुम्हाला शॉर्टकट हवा असेल तर पेज नंबर 186. पेज 186. त्यामध्ये शॉर्टकट मधला पॉइंट नंबर 10. पॉइंट नंबर 10. काय फॉर्म्युला? हाइट ऑफ सिलेंडर ऑफ मॅक्सिमम व्हॉल्यूम इन्स्क्राइब इन अ स्पियर ऑफ रेडियस आर. स्पियरची रेडियस स्मॉल आर आहे. स्पियर रेडियस, sphere radius is small r, then formula is 2r by root 3. The height of cylinder of maximum volume inscribed in a sphere. So height of cylinder. काय given आहे इथं? What is given and what is asked? The height of cylinder of greatest volume that can be inscribed in a sphere of radius 3. 3 given आहे. 2 into 3 by root 3. So 3 ला root 3 into root 3 लिहिता येतं. काला शॉर्टकट? तुम्हाला शॉर्टकटच पाहिजे होता. ओके. कसं येतं ते काही गरज नाही तुम्हाला. पस्तावताल या गोष्टीला नक्कीच. रडणार तुम्ही. थोडं जरी चेंज आलं ना एक्झामला, नंतर प्रॉब्लेम होतील तुम्हाला. ओके. याचं प्रूफ मी तुमच्या बेसिसवर सोडतो तुम्हाला. मी शॉर्टकट का नाही शिकवत तुम्हाला? कारण JEE ला खूप असे शॉर्टकट्स तयार होतात, पण क्वेश्चन तसे विचारणं कमी केलं त्यांनी. आता क्वेश्चन्स नाही विचारत तसे. आता इतका कटाक्ष पाळला जातो ना, विद्यार्थ्याला बेसिक कन्सेप्ट याचा येतो का नाही येतो. आता तुमचं म्हणणं आहे सर हे आम्हाला नकोच आहे सर, हे आम्हाला शिकूच नका सर, असलं काय असतं ते. मी तुम्हाला तेच सांगतोय, तुमचा ट्रबल जास्त वाढेल हे जर तुम्ही नाही शिकून घेतलं आज तर. तुम्हाला आज लॉंग कट वाटतो त्याचा, पण शॉर्टकट मेथडनी कुठलीच एक्झाम सक्सेसफुल होत नाही, हे पण लक्षात ठेवा. JEE आणि NTA इतकं शार्प झालंय, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता शॉर्टकट फार कमी ठिकाणी ऍप्लिकेबल होतात, फार कमी ठिकाणी होतात. याच्या बेसिक जर तुम्ही करून नाही घेतलं याचं, तर ते क्वेश्चन सुद्धा चेंज करायला बसले इथले ते. आता हा शॉर्टकट ठीक आहे, डायरेक्टली अप्लाय करता आला म्हणून ठीक आहे, पण असे क्वेश्चन जनरली असं नाही विचारलं जातं. सीईटीला येऊ शकता, हे सीईटीला फायदा होईल तुम्हाला, JEE नाही होणार याचा फायदा. JEE असे शॉर्टकट विचारतात असं नाहीच आहे. शॉर्टकट आता शक्यतोवर कमी केले NTA. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आल्यापासून त्यांनी हे शॉर्टकट जनरली डायरेक्ट अप्लाय होतील असं क्वेश्चन फार कमी केलेत. आता क्रिएट फार कमी केलेत असे क्वेश्चन्स. हा, हे क्वेश्चन तुम्ही सीईटीला फायदा होऊ शकतो या क्वेश्चन. सीईटीला होऊ शकतो या क्वेश्चन. ओके, घ्या नेक्स्ट. 121. 121. काय क्वेश्चन आहे? A cone of maximum volume is inscribed in a given sphere. The ratio of the height of the cone to the diameter of the sphere is. Height of the cone to the diameter is. Volume of cone maximum at 4/3 times of the sphere radius. 4/3 times of sphere radius असतो, लक्षात ठेवा. Cone of maximum volume is inscribed in a given sphere. त्याचे रेडियस जर R असेल तर कोन फिट करायचंय तुम्हाला. कोन त्याच्यामध्ये फिट करायचंय. Cone of maximum volume is inscribed in a given sphere. The ratio of the height of cone to the diameter of the sphere. हा H झाला. And diameter of the sphere किती राहणार? 2 times R. R get cancel. 4/6 times झाला. 4/6 times. म्हणजेच 2/3. That is the answer. 2/3 is the answer. 2/3 is the answer. Height of cone आहे, लक्षात ठेवा. Height of cone can be insert into the sphere. Sphere मध्ये maximum height of cone in the relation of
कशामध्ये? रेडियस अँड स्पियर रेडियस मध्ये तुम्ही काय करू शकता? फॉर्म करू शकता. स्पियर मध्ये कोन काय केलेलं आहे? इन्सर्ट केलं. ऑफ मॅक्सिमम हाईट इक्वल टू h equal to maximum height h equal to 4 by 3 times r. Height of the cone to the diameter of the sphere. Diameter of sphere म्हणजेच 2, 4 cancel. So answer is 2 by 3. Okay. So the shortcut. ते आहेत तुम्हाला सुरुवातीला दिलेले आहेत त्यांनी ते शॉर्टकट्स. हे शॉर्टकट सुरुवातीला मेन्शन आहेत. ओके. ओके. फ्यू क्वेश्चन्स बाकी आहेत. We will take it in the next lecture. 1, 2, 32 आहेत म्हणजे 10. अजून 10 क्वेश्चन एक आहेत आपल्याकडे. ओके. 10 आणि मिसलेनियस फॉर्म मधले काही क्वेश्चन्स आहेत. रोल्स थेरम, एलएमव्हीटी ऑलमोस्ट कॅन्सलच आहे तुम्हाला आता. रोल्स थेरम, एलएमव्हीटी ऑलमोस्ट कॅन्सलच पार्ट आहे तुम्हाला. ओके. मंथन 108, फिजिक्स 60, मॅथ्स 48. मॅथ्स मध्ये स्कोर कुठं गायब होतोय मंथन? अर्णव किती पडले आज? 72. खरे आहेत का अर्णव? अर्णव मॅथ मार्क खरे आहेत का? मार्क खरे खुरे आहेत का? खरं बोल अर्णव. 72 म्हणजे खूप झाले राजा. आशुतोष 60. ओके. प्रसाद फार कमी पडतात रे. काय प्रसाद, काय गडबड आहे? प्रीती 62. गुड. फिजिक्स केमिस्ट्री 69. आशुतोष. नर्वस होऊ नका, काही प्रॉब्लेम नाहीये. यश पासलकर. अरे 300 मार्कांचं कोणाचं होतं रे बाबा? 169. बायो पण ऍड केलं का काय त्याच्यामध्ये? अनिकेत शिंदे 108. यश पासलकर. यश तुला पीसीएम मध्ये किती पडले ते सांग. फिजिक्सला 50. विकी सरगर टोटल 127. ओके. 121 आउट ऑफ 200. गुड. अर्णव. ओके. रिझल्ट मी पोस्ट करतो, थोड्या वेळाने पोस्ट करा. काही नाहीये, सध्या प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस चालू ठेवा. सगळे चॅप्टर टफ असतात असं नाहीये. सध्या जरी तुम्हाला काही क्वेश्चन टफ वाटत असेल तरी भीती बाळगू नका त्याची. असं काही नसतं. हा, प्रोबॅबिलिटी येऊ शकत नाही. येईल कसं काय प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी अजून लर्न करायचं तुम्ही. चालू आहे, एक कव्हर करेल. एक्स्ट्रा लेक्चर टाकेल प्रोबॅबिलिटीच्या. एक्स्ट्रा लेक्चर टाकेल. उद्या फिजिक्स अर्णव. उद्या के मार्केटला फिजिक्सचे सर असतील ना. यू गेट द बेनिफिट ऑफ फिजिक्स. ट्यूजडेला मी घेणार आहे. आय विल टेक इट ऑन ट्यूजडे फॉर द मॅथमॅटिक्स. ट्यूजडे मॅथमॅटिक्स डाऊट डिफिकल्टी सेशन असेल, राईट? ट्यूजडेला मॅथमॅटिक्सचे रिलेटेड कन्सेप्ट असते. ओके. थँक्यू. बाय. येस, 25% सिलेबस लेस झालेला आहे. जो गेल्या वर्षी होता तोच या वर्षी सुद्धा 25% रिड्यूस आहे. कॉलेजमधून तुम्हाला गुड न्यूज येईल त्याची. कॉलेज सांगेल, कॉलेज. आम्ही अनऑफिशियली सांगू शकतो, ऑफिशियली नाही सांगू शकत ही गोष्ट तुम्हाला. ऑफिशियली कॉलेजवाले सांगतात, त्यांना लेटर येतं तसं. कॉलेजवाल्यांना ऑफिशियल लेटर आल्याशिवाय ती गोष्ट गृहीत धरली नाही पाहिजे. ऍक्च्युअल तसं असतं. अनऑफिशियली आम्ही सांगतो इंटरनल कॉन्टॅक्ट मुळे आमच्या. पण असं सांगणं चुकीचं आहे ऍक्च्युअली. हो, ते त्यांना माहित असतं म्हणून ते पण सांगतात. अनऑफिशियली ते पण सांगतात. येस अर्णव, जेडब्ल्यूचा कट ऑफ 100च्या आसपास येतो ओपन कॅटेगरीला. 90 पर्यंत येतो साधारण.
90 पर्यंत येतो. 90 to 100 पर्यंत येतो, डिपेंडिंग अपॉन द पेपर आणि मुलं कसं रँकिंग येते त्याच्यावरती ते डिपेंड असतं. 2.5 लाख स्टुडंट त्यांना बाजूला करायचे. 2.5 lakhs वाला स्टुडंट जर ओपन कॅटेगरीमध्ये 70 चा जरी असेल तरी 70 असतो, 80 चा असेल तरी 80 चा असतो, 90 असेल तर 90, 120 असेल तर 120 पण होऊ शकतो. असं असतं ऍक्च्युअली ते. पीआयसीटीला जेईईला किती लागतील? पीआयसीटी आणि जेईईचा संबंध फार कमी राहील, पण डिपेंड आहे. समजा जम्मू काश्मीर मधल्या मुलाला 150 मार्क आहेत आणि तुम्हाला 140 आहेत, तर साहजिक आहे जम्मू काश्मीर वाला 150 वाला घेतो. पण सीईटीला तुम्हाला 85% जागा आहे, जेईला 15% जागा आहे. ऍडव्हान्सचा कट ऑफ फार कमी असतो. ऍडव्हान्सचा कट ऑफ जनरली नसतो. ऍडव्हान्स मध्ये 36,000 विद्यार्थी वेगळे करतात. 2.5 लाखातून 2.5 लाख स्टुडंट्स मधून 36,000 वेगळे करतात. आणि तुला आश्चर्य वाटेल, कधी कधी स्कोर 30-40% जरी आला तरी जेडबल मेन ऍडव्हान्स कट होतो. ऍडव्हान्स येतं तसं. 30-40-50% जरी तुम्ही चांगलं करू शकलात ऍडव्हान्स लेवलला, पण ऍडव्हान्स आहे बाबा. तुम्ही त्याला इमॅजिनेशन फार डेंजर आहे त्याचं. होऊ शकतो, स्कोअर होऊ शकतो त्याच्यात पण. पण मग मला सांग, मोर दॅन वन ऑप्शन्स असू शकतात, करेक्ट. ही लेवलच खूप वेगळी आहे त्याच्यामुळे. ऍडव्हान्स वेगळे आहे राजा, तो आपण म्हणतोय तसं नाहीये ऍडव्हान्स. ऍडव्हान्सला अभ्यास खूप वेगळा लागतो, अजून याच्यापेक्षा भयानक अभ्यास लागतो याला. ट्राय करायला हरकत नाहीये. जेडबल मेन स्कोअर आल्यानंतर ऍडव्हान्स लेवलचं अपिअर करायला हरकत नाहीये. लक बाय चान्स तुमचं तुमच्या फेवर मध्ये क्वेश्चन आले तर तुम्ही ऍडव्हान्स सुद्धा क्रॅक डाऊन करा, तसं होऊ शकतं. माझ्याकडे पीडीएफ आहे, पण यावर्षी परत काही चेंजेस होऊ नये एवढंच आहे. पीडीएफ आहे माझ्याकडे. मी तुम्हाला सांगतो ना, पेज नंबर सहित सांगेल तुम्हाला. पेज नंबर सहित सांगतो कुठला पोर्शन कट केलाय, कुठला ठेवलेला आहे. पेज नंबरवर मार्क आहे माझ्याकडे M1 M2 च्या बुकला, माझ्या पर्सनल बुकला. M1 M2 च्या बुक्सला माझ्याकडे मार्क आहे. मी देईल तुम्हाला ते. ओके, थँक्यू. चला बाय. उद्या आहे सकाळी लेक्चर, मॉर्निंग.